हॅलो एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि आमच्या इकडे सकाळी सकाळी आज मेणबत्ती आणि अगरबत्ती झालेली आहे लावून. आणि विजली पण ती, कारण की गरमी एवढी होते तर हवा म्हणजे फॅन फास्ट केल्यामुळे ती राहत नाही. आणि म्हणजे आम्ही फॅन फास्ट केलेला आहे गरमी असल्यामुळे, तर ती पटकन दिसते. तर मी रांगोळी पण काढली, तुम्हाला दाखवते. खाली मी बॉर्डरची रांगोळी काढलेली आहे, हे बघा. आणि बुद्ध पौर्णिमा स्पेशल रांगोळी आज जी काढलेली आहे ती तुम्हाला मी दाखवते. अक्षरशः कधीचा पोरगा उठून घरात येतोय, जातोय, परत बसतोय, उठून घरात येतोय, परत जातोय, परत बसतोय. ती तुम्हाला रांगोळी कोणी काढली ते दाखवते. रांगोळी बघून घ्या तुम्ही. बघितलं, गौतम बुद्धांची रांगोळी काढलेली, एक नंबर अशी. परत कर. क्या बात है भाई, भाई मस्त रांगोली निकाली. इधर दिखा हाथ. एक नंबर रंगोली निकाली. क्या नमो बुद्धाय टाकलंय. काय चुकलं असेल तर माफ माझ्याकडून. काय चुकलं असेल तर काय बोलतोय? काय चुकलं असेल तर माफी मला असावी. काय चुकलं असेल तर माफी असावी. काय असेल तर तुम्ही बघू शकता. विकासला तुम्ही चांगलंच ओळखत असाल. विकास गुप्ता म्हणजे हिंदू आहे, तरी पण विकासने रांगोळी बघा एकदम मन लावून आणि एकदम सुंदर अशी काढली. मानलं पाहिजे. एवढा उल्हास मला बी नसता, एवढी वेळ मी बसले बी नसेल, मला काढता पण आलं नसतं. पण त्याचं ड्रॉइंग खूप छान आहे. त्यांनी मागच्या वेळेस पण एक ड्रॉइंग काढलेली, तर मला इतकी आवडली आहे ना. तुम्ही हे बघा, तुम्हाला दाखवतो. त्याच्या परीने तो खूप सुंदर अशी काढलेली. ऑफिसला असतो ना, मला वेळ नसतो. हां, ऑफिसला असतो ना. ऑफिसला असतो, वेळ नसतो. आता तिथे पसारा काढून ठेवलाय रांगोळीचा इकडे. ड्रॉइंग पहिला काढून 7 वर्ष अगोदर. आता तिकडे मी मेणबत्ती लावेल. काय काय दिवा लावेल. मध्ये दिवा ठेवायचं इथं. आणि ना म्हणजे साईडला जेवढं असतं ना तुमच्याजवळ, साईडला ठेव, भारी वाटेल. दिवे का? हां, हे नाही आपण आणले होते डिमार्ट मधून. ते इकडे ठेवा, या साईडला एक ठेवा आणि अर्धा या साईडला ठेवा, भारी वाटेल. ओके. तर कशी वाटली माझी रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी सांगतो, वहिनी पण मला थोडी हेल्प केली आहे कलर बिलर भरायला. आता माझा क्रेडिट नाही, वहिनीचा पण आहे, फक्त मला कलर भरताना थोडा प्रॉब्लेम होतो बस. त्यांनी हा वाला शेप मस्त केलाय. हा त्यांची आयडिया होती केसांचा. ते टिपके दिले केसांचा. म्हणजे त्याला येते काढता, पण त्याला कलरची थोडी भीती वाटते ना कलर भरताना. आता ते ड्रॉइंगचे कलर कसं आपल्याला ब्रश मारायचा असतो, तर तो आपल्याला व्यवस्थित येतो. इथं कशी रांगोळी टाकायची, प्रॉपर रांगोळी टाकायची म्हटल्यावर मुलींना येते. अशा आहेत मुलं पण ते जे की शिकलेले आहेत, पण हा कधीच रांगोळी हातात घेत नाही, कधीच नाही. अचानक त्याला काढायला सांगितली तरी पण त्यांनी इतकी सुंदर काढली, विचारायला नको, इतकी सुंदर काढलेली. सो 100 पैकी 100 आहे विकासला रांगोळीबद्दल. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते रांगोळीने. तर गाईज तुम्ही बघू शकता, आता आम्ही शूट करायला गेलेलो. शूट करून झालं आमचं, तर चालू आहे आम्ही चाय प्यायला. दिवस झाले व्हिडिओ शूट वगैरे केले. हां, आमच्या इकडे आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम सुद्धा आहे. कोण येणार आहे? बच्चा गीता सच्चा. बापरे, तुम्ही बघू शकता इकडे नवीन मोबाईल आलेला आहे आणि नवऱ्या आणि हजबंडनी स्टोरी बघा काय ठेवली. लगेच काय करा ना आई, इधर देख स्टोरी देख रहे क्या, देखा हे देख स्टोरी रखती थी. फोटो मिटो, ये होता है प्यार. समझा समझा क्या? पितो आता दमलो आम्ही. पोरांना घरी ठेवलं आहे. आम्ही संध्याकाळी अजून जेवण पण करायचं आहे. तर एवढं ऊन आहे आमच्या इथं.
आता इकडे सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे बुद्ध पौर्णिमेचं. जाता जाता आम्हाला व्ह्यू बघायला भेटला. म्हणजे गौतम बुद्धांची जी आपली बुद्ध पौर्णिमा आहे ती पण सगळीकडे साजरी होते मोठ्या प्रमाणात. जास्त झालं होतं. तुझी हिरो पायावर की आला. अरे दूध जास्त झालं. काल आमच्या इकडे दादरला दीप प्रज्वलित केलेलं आहे. इतकी गर्दी होती. आम्हाला पण जायचं होतं पण आमचे लहान लेकरं असल्यामुळे आम्ही गेलो नाही. आता आमची खूप इच्छा जायची होती आणि पाहुणे पण आलेले घरी, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नव्हतो. आम्ही त्या दिवशी परवाच्या दिवशी दादरला गेलो नव्हतो. आम्ही इथं चाय प्यायला आलेलो, तुम्ही बघू शकता. हे बघा इथं चाय प्यायला आलेलो आम्ही. इथंच हीच ती जागा आहे. हीच स्टेशनला जायची इथनं असं आमचं स्टेशन आहे. ती जागा म्हणजे काय इथं काय झालं. इथून आम्ही स्टेशनला जातो. तर तुम्हाला जर माहितीच आहे कुठे राहते मी. सो आता इकडं आमची आलेली जग भरून चाय. थँक्स वेटर. थँक्यू. बघा चाय आलेली आमची इकडे. थँक्यू. खूप सुंदर अशी टी सर्व के पिय चाय. कशी तू कर ना. सूर कर. सूर के पिओ असं कर ना. नाही बिना प्यायचं. असं बिना प्यायचं का सरा. कोणता आवाज काढतोय. जीवन कोणाचं जीवन. जीवन पोरगा. गरम चाय पित नाही. थोडं AC मध्ये ठेवते याला. नॅचरल हवा म्हणजे आमची AC. बघा यांनी घेतल्या गेल्या तोंडाला लावली चाय. चाय पीत नाही लोकांच्या. गाईज ब्लॉग चालू होता, तुम्ही बघू शकता. ब्लॉग चालूच होता. मी ब्लॉग बंद पण नाही केला. यांनी चहा आणून दिल्यात स्वतःहून हाताने. त्याच्या हातामध्ये त्यांनी स्वतः कप घेतलेला आहे. आम्ही कोणीच कप याच्या हातात दिलेला नाही. आता ऑर्डर केली तर पियाच लागेल ना. ऑर्डर मग तू बोलू शकतो की मला नाही पाहिजे चहा. मला जबरदस्ती केली. हा मान ठेवा लागतं. मान ठेवायला मान जाल नाही करत नाही. मान ठेवावा लागतो जरा. असो कसा पितोय बघा चहा. बघू शकता रात्रीचे वाजतायत 1:45 आणि सम्राटचे पप्पा गेलेले बाहेर. बुद्ध पौर्णिमेचा काही कार्यक्रम होता त्याच्यामुळे बाहेरच तिकडे बोलवलं त्यांना. तर जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी. आणि जेवण म्हणजे पुरणपोळी आमरस वगैरे सगळं होतं आणि आम्ही सगळे जेवलो. माया, मी, संतोष, जडबिन. आणि तुम्हाला सांगते आज मायाच्या आजी आमच्याकडे. तर त्या इथं झोपल्यात माझ्याच बाजूला. मी त्यांना आज थांबून ठेवलेलं म्हणजे थांबून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता इथंच झोपलेले आहेत त्या. त्यांच्या आणि आमच्या चालल्या होत्या गप्पा गोष्टी गावाच्या सांगत बसल्या होत्या. जेवण वगैरे केलं. आणि आज बुद्ध पौर्णिमा होती तर बुद्ध पौर्णिमेचं ते उपवास पकडतात. इकडं मुंबईमध्ये काय माहीत कोण पकडतं का नाही पकडतं. पकडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्या उपवास पकडतात बुद्ध पौर्णिमेमध्ये. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळेच पकडतात. आता माया इकडं आली म्हणून माया पकडत नाही. मायाने बंद करून टाकली. चांगली गोष्ट आहे अशी तुम्ही उपवास वगैरे म्हणजे हे आपलं करण्याचं म्हणजे एक आपलं मनाचं सगळ्यांचं हे असतं. पण बुद्ध पौर्णिमा म्हणजे पकडली तर चांगलंच आहे. का बोलता आजी आहे हे डोकं तिकडं मध्ये
त्यांना आता झोप यायला लागली. बोलत बसलो तर झोप नाही, आता झोप यायला लागले. मी हा, वांदा पूजा आणि कविता आणि कैलास एवढे उपवास पकडता का 6 जण दरवर्षी? दरवर्षी महिन्याला पौर्णिमा ना, आता पकडायला लागले का पहिल्यापासून? पहिल्यापासून तुम्ही पकडता म्हणून त्यांना सवय लागली. पहिल्यापासून लगी. हा पौर्णिमा पकडायची चांगली आहे, असायला पाहिजे. तुम्ही म्हणते पौर्णिमा धरली पाहिजे. हा. त्यांना त्यांना म्हणजे ते पकडतात पहिल्यापासून म्हणून मग घरात सगळे पकडतात, उपवास करतात पौर्णिमेला. दिवसभर उपवास आणि मग संध्याकाळी जेवण सोडवायचा असतो उपवास तो. एवढा बोलतो जे आला आणि एवढं मग ऑपरेशन तर मी हे नाही केलं, उपास सोडला नाही. तर बोलतो की असाला घे नवल करू लागला म्हणे, एवढा गोळे हे चालू असताना तुम्ही उपवास धरताय. हा ऑपरेशन झालं तरी. हो. त्यांच्या बायपासचं ऑपरेशन झालेलं ऑलरेडी. बायपासचं ऑपरेशन आहे, BP आहे, शुगर आहे त्यांना. तरी पण ते उपवास म्हणजे जो उपवास पकडायचा तो पकडतातच, म्हणजे स्किप नाही करत. नाही का आपल्या इथं कसं म्हणजे बायका काय करतात, अरे बरं नाही वाटत डॉक्टरने सांगितलं काय पकडायचं नाही, काय करायचं नाही, काय खायचं नाही. पण त्यांचं एकदम स्ट्रिक्ट आहे. त्यांचं एवढं बायपास ऑपरेशन झालं तरी पण सुद्धा ते उपवास पकडतात. आणि मग तुम्ही उपवास धरता आणि मग गोळ्या समजा सकाळच्या टका असेल तर सकाळच्या नाही खात ना मग शुगरच्या. बंद एक म्हणजे चालतं का तसं? हा. आणि हे आता नाही खाल्ली का मग मी गोळी. हा, म्हणजे रात्री खातात, दिवसाने खातात. ते रक्त पातळ व्हायचं हा हा. गोळी. नाही मग डॉक्टर बोलला ना चालतं असं का नाही? चालतं म्हणे ना. डॉक्टरला कोण पुसत आहे? डॉक्टरला कोण पुसत आहे? नाही मग ते बोलता ना नंतर की बाबा तुम्ही आम्ही दिलेल्या गोळ्या नीट नाही खात. आपल्याला काहीच नाही झालं ना, हे त्याच्यातलं काहीच नाही आपल्याला तानच त्या घडी ना. अजून म्हणजे एकदा ऑपरेशन झाल्यापासून काहीच नाही काहीच वाटलं नाही. टेन्शन, म्हणजे काहीच. थोडं बी काय असेल काहीच नाही झालं. म्हणूनच त्या टेन्शन घेतलं जास्त. ऑपरेशन झाल्यापासून त्यांना काही एवढं हे वाटलं नाही त्याच्यामध्ये. ते असं म्हणजे जुन्या काळाच्या ज्या बायका असो माणसं असो जास्त दवाखाने काय माहीत नाही पहिल्यापासून. थोडंफार काय झालं घरी तर घरच्या घरी घरगुती उपाय करायचे आहे ना. आता दुखलं का पळा दवाखान्यात, दुखलं का पळा दवाखान्यात. आणि आजकालचं खानपान पण चांगलं नाही. पहिले तुमचं खानपान कसं होतं, वेगळं होतं. रोजचं ताजं, सकाळचं वेगळं, संध्याकाळचं वेगळं. ते वंदाचं याचं नखाचं ऑपरेशन झालं आणि मग असं याच्यामध्ये सोबीमध्ये गवत झालं आणि तुरीमध्ये. तर आमच्या भाऊजाईच्या 2 सुना आणि काड्या बाया. मग मला गाडीवर न्यायचा जायचं, दुसऱ्याला बी गाडीवर नुसतं बसून करायला आणि पाऊस चालली. पण कशाचं मी पावसात बसते का कसं का व्हाय ना, खुरपीते आणि मग काका बाई निघायच्या टायमाला माझ्या पायाला अंगठ्याला डसले. घरी आले आणि संडासला गेले. खाजीते हे थिगळे. अरे याला आता बाई मग लहान्या लेका मग चल बरं आता दवाखान्यामध्ये. मग आमची भावजाई आम्ही संगत गेलो दवाखान्यामध्ये. आता ते राहीच ना खाजू, इंस न दिले ते झाले तरी खाजू. तर मग ते डॉक्टर काय म्हणे, तुम्ही ना त्या शिवाजी पुतळ्याची का नासाठी इंसन दे. मग आलो तर मग सिद्धार्थ म्हणे आता चालायचं का? मग चाल घरी गेले. घरी गेले आणि काय केलं, मला मिठाचं पाणी द्या आणि हे करा, अद्रक टाकून चहा द्या म्हणलं, लवंग अद्रक टाकून घरगुती उपाय. हा. आणि बाई मग मिठाचं पाणी लावलं मी आणि अद्रक टाकून चहा दिली, ठक पिसली, गेली खाजू. म्हणजे दवाखान्याचा असर नाही झाला होते, घरगुती उपाय त्याचा असर झाला. असं सध्या बोलताना असं वाटतंय कोणती तरी अशी गोष्ट ऐकतोय आपण.
जुलीपूर आणि त्यांच्या काळातली अशी. आणि मग पाहिजे इथं याला गेलं जवळच्या वारामध्ये सोडून खुरपायला खुरपते बदली जाऊ येते पुढे यायच्या इतक्या बायाच्या तिकडं आरखुंड लागून सनी तितक्या बायाच्या मी इकडं त्याचे आरखुंड लावित होते रोजच गोळा करत होते. आणि लाठी पौर्णिमा आली आणि त्याला आणलं. आता असंच बोलत बसलेत भाऊ ते भरत आणि दुकानदार भाऊ ते असे बसलेत बोलत गप्पा होते. मी बी बसले येते तिथं असं सलाय लागले कसं तर तोंड केलं ना असे पडले. तर मग ते काय झालं का म्हणलं बा मागं ग चमकच नाही घ्यायला लागली. शितोडे चालू झाले काढली गाडी नव्हती मोठी मोटरसायकली दोघं जणी मोठीसारखी. हा आणि बाईचा गेलो दवाखान्यात. आता बाई दवाखान्यात गेलो तर मला आयसी खूप लागला ना बाबा टाकायला ते डॉक्टर जमलंय बाबा मला नको ICU मध्ये डॉक्टर ते काय म्हणे पैसे नका देऊ बाबा म्हणलं पण मला पैसे नको नको हे बी नको लय ICU म्हणजे आपल्याला लय हा. वाटत. भेव वाटत. आणि मग ते आमचा सिद्धार्थ काय म्हणे आमच्या मावशाचं घर आहे जवळच येऊ म्हणे तिथं मुक्कामाला आहे तर आम्ही ज्यादा कमी झालं तर येऊ म्हणे. मग त्या रोजी ना ते जसं सिद्धार्थ झोपलंच नाही म्हणजे बरं लागत आहे का नाही त्याला भेव पाहिजे टेन्शन. ती हा कसं म्हणायचं ताई बरं आहे का आखाला ताई मग म्हणाय आणि तर म्हणायची आखा बरं